जय हिंद मित्रांनो, SPI म्हणजे सर्व्हिस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट आणि GSPI म्हणजे गर्ल्स सर्व्हिस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट ही जी परीक्षा आहे 10वी नंतर होते। साधारणतः जानेवारी 2026 मध्ये याची फॉर्म निघतील आणि एप्रिल 2026 मध्ये याची एग्जाम असेल। हे एग्जाम बद्दल आपण जाणून घेतलेले आहे, पण ऑनलाइन ॲप्लिकेशन साठी अत्यंत महत्त्वाची काही कागदपत्र असतात की जे की तुम्हाला मस्ट आहेत। त्यामधलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आधार कार्ड, सेकंड व्हॅलिड ईमेल ID जो तुमचा चालू असेल तो, त्याच्यानंतर स्कूलचं नाव महत्त्वाचं असतं, स्कूल नेम, त्यानंतर स्कूलचा ॲड्रेस विथ पिनकोड या ठिकाणी महत्त्वाचा आहे। त्यानंतर बोर्ड जे आहे तुमचं CBSE ICSE स्टेट बोर्ड जे कोणतं असेल ते तुम्हाला मेन्शन करावं लागेल। नंतर तुमचं कास्ट सर्टिफिकेट आणि सब कास्टचं मेन्शन त्या ठिकाणी लागतं। त्यानंतर फादर म्हणजे वडिलांचं एज्युकेशन, इन्कम आणि ऑक्युपेशन म्हणजे वडील कुठल्या पोस्टवरती आहेत ते, त्यांचं एज्युकेशन आणि इन्कम याबद्दलची माहिती तुम्हाला त्या ठिकाणी मेन्शन करावी लागते। मदर म्हणजे आईचं इन्कम, एज्युकेशन किंवा ऑक्युपेशन सेम ॲज फादर, त्याच पद्धतीने मदरचं तुम्हाला लागणार आहे। पासपोर्ट साईज फोटो हे तुम्हाला लागतील। त्यानंतर सिग्नेचर, अशी सिग्नेचर ठेवा की फायनल पेपरला पण तीच सिग्नेचर असेल आणि पासिंग आउट झाल्यानंतर पण तीच सिग्नेचर असेल। 8वी आणि 9वीचे पर्सेंटेज, त्यानंतर होमचा ॲड्रेस म्हणजे घरचा ॲड्रेस असेल विथ पिनकोड। या ठिकाणी लक्षात घ्या की महाराष्ट्रातले जे डोमेशियल म्हणजे ज्यांचं डोमेशियल सर्टिफिकेट किंवा अधिवास प्रमाणपत्र महाराष्ट्रातलं आहे आणि कर्नाटकातले बेळगाव, बीदर आणि रायचूर म्हणून 3 जिल्हे आहेत। या 3 जिल्हे आणि संपूर्ण महाराष्ट्र यामधलं जर तुमचं डोमेशियल सर्टिफिकेट असेल, असेच विद्यार्थी या परीक्षेसाठी फॉर्म भरू शकतात। ही परीक्षा आयुष्यातून एकदाच देता येते, ती म्हणजे 10वीचे एग्जाम झाल्यानंतर किंवा बोर्ड झाल्यानंतर। मित्रांनो, या परीक्षेचे जे बेनिफिट्स आहेत ते खूप सारे आहेत। तुम्ही नक्कीच ह्या परीक्षेचा फॉर्म भरावा। जय हिंद, ऑल द बेस्ट।